न्यूज विथ सेलिब्रिटी अँकरमध्ये आज आपल्याबरोबर आहे अभिनेता यशोमान आपटे. आपण आता त्याच्याशी गप्पा मारणार आहोत. यशोमान, फुलपाखरू ही सिरियल सध्या यूथमध्ये खूपच पॉप्युलर होते, खूपच प्रसिद्ध होते, खूप फॉलोअर्स आहेत. काय सांगशील या सिरियलबद्दल? काय आहे ही सिरियल? फुलपाखरू ही सिरियल लव्ह स्टोरी आहे आणि त्याच्यामध्ये सगळी कॅरेक्टर्स म्हणजे ॲक्च्युली सरांनी आम्हाला सुरुवातीपासूनच शूट सुरू झालं तेव्हापासून सांगितलं होतं की काही म्हणजे कुठलाही सीन असेल तुम्ही तो सीन असं रडगाणं किंवा जरा रडण्याच्या टोनमध्ये नेऊ नका. आपल्याला पूर्ण सिरियल एक हॅपी नोटवर आणि छान फुलवत न्यायची. आणि पर्सनली माझ्या बाबतीत लव्ह स्टोरी आहे आणि मी असा रोल कधी केला नव्हता. म्हणजे जे काही कॉलेजमध्ये रोल केले त्याच्यामुळे लव्ह स्टोरीमधला हा माझा रोल मी म्हणजे पहिल्यांदा करतोय. प्रेम वगैरे आधी कधी केलं नाही. आणि पहिल्यांदाच हा लीड रोलही आहे, तर तो एक्सपिरियन्स कसा आहे? तो खूप चांगला एक्सपिरियन्स आहे आणि मी असं म्हणेन की मला खूप चांगला ब्रेक मिळाला या सिरियलमुळे. त्याच्यासाठी माझे डिरेक्टर मंदार देवस्थळी आणि पूर्ण झी युवाची टीम यांना मी धन्यवाद देतो. आणि ॲक्च्युली त्यांनी मला जे आणलं ऑडियन्ससमोर ते पण मला माहिती नव्हतं. जे प्रोमोजमध्ये माझा फेस रिव्हील केला नव्हता, सो ते पण माझ्यासाठी सुद्धा सरप्राईज होतं. सो इन जनरलच स्पेशल होतं. यशोमान, तू आतापर्यंत बरेच छोटे मोठे रोल केलेले आहेत प्रायोगिक सिनेमांमधून, नाटकांमधून, आणि तर आता यापुढे आणखीन काही नवीन प्रोजेक्ट्स आहेत? कारण आता तू लीड रोलमध्ये पण काम करायला सुरुवात केलेली आहे, तर मग आता आणखीन पुढे काही नवीन प्रोजेक्ट्स? सध्या तरी नवीन प्रोजेक्ट्स नाही आहेत, पण ऑब्व्हियसली नवीन ऑफर्स आल्या तर करायला आवडतील. पण मला असं म्हणजे आम्ही डिस्कस केलं तर म्हणाले की आता तू लीड करतोय, सो सध्या तू बिझी आहे, सगळ्यांना माहिती असेल, सो सध्या तुला ऑफर्स येणार नाही, पण जशी सिरियल नंतर मग तुला येतील ऑफर्स. यशोमान, तू आज एका वेगळ्या भूमिकेतही होतास. जरी तुला सध्या दुसऱ्या प्रोजेक्ट्समध्ये बिझी व्हायचं नाही, पण एका वेगळ्या भूमिकेत तू होतास आणि ते म्हणजे न्यूज अँकरिंग केलेलं आहेस. तर आजचा हा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. म्हणजे ॲक्च्युली टेन्शन पण आलं होतं आणि जेव्हा मी वाचलं थोडं प्रॅक्टिससाठी तेव्हा बरोबर होतं, पण जेव्हा मी इकडे केलं तेव्हा खूप फंबल्स झाले. पण मजा आली, खरंच खूप मजा आली. तुम्ही हे कसं करता खरंच ॲक्च्युली म्हणजे आम्ही शूट करतो तेव्हा आम्हाला आधी सकाळी तरी सीन मिळतो, तेव्हा थोडं वाचू शकतो, को ॲक्टर बरोबर वाचू शकतो. इकडे तर म्हणजे फर्स्ट रीडिंगच डायरेक्ट टेक आहे म्हणजे त्याच्यामुळे. पण आम्हाला सुद्धा खूप छान वाटलं. यशोमान, आणखीन तुझ्यातला एक असा गुण आहे, तो म्हणजे तू या सिरियलमध्ये गाणं सुद्धा गायलेलं आहेस. तर आम्हाला सुद्धा हे गाणं इथं ऐकायला खूप आवडेल. या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, पण आम्हाला हे गाणं ऐकायला आवडेल. या बुलेटिनमध्ये आपण जाता जाता तुझं गाणं ऐकूया. ओके. दूर दूर काशी तू राहते, ये ना ये तू जरा रात सांगते, धुंद या क्षणात मोहुनी तू लाजते, पाहता मी तुला वेळ थांबते, झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे, झुलते कासे भवती तुझ्या मन बावरे, ओढ तुझी छळते मला, भास साका तुझा सारखा, आस तुझी लागे जीवा, भास साका तुझा सारखा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.